नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणारे पौष्टिक असे हिरव्या मुगाचे धिरडे, जे करायलाही एकदम सोपे आणि पोटभरीचे आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी हिरवे मूग आणि 3 टेबलस्पून तांदूळ रात्री भिजत घातले आहेत. त्यासोबत आपल्याला लागणार आहे 1 वाटी कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 1 टेबलस्पून रवा, अर्धी वाटी दही, 1 टेबलस्पून तीळ, कढीपत्ता आणि चवीपुरतं मीठ. सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजत घातलेले हिरवे मूग, लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, आलं, 1 वाटी कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, रवा आणि दही टाकून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ. इथे आपलं हे वाटण तयार आहे. हे वाटण आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये थोडंसं गरजेनुसार पाणी टाकून घेऊ. इथे मी एक अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे. हे वाटण आपल्याला जास्त बारीकही करायचं नाहीये आणि घट्टही ठेवायचं नाहीये. दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. त्यामध्ये टाकून घेऊ चवीपुरतं मीठ आणि 1 वाटी सफेद तीळ. तिळामुळे याची चव अगदी उत्तम लागते आणि हे बॅटर इथे आपलं रेडी आहे. धिरडे बनवण्यासाठी इथे आपण तवा गॅसवर ठेवून घेतलाय आणि थोडंसं तेल टाकून हे तेल आपण टिश्यू पेपरच्या साहाय्याने स्प्रेड करून घेऊ. लक्षात असू द्या, इथे तुम्हाला गॅसची फ्लेम ही अगदी स्लो करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पळीने धिरडे असं हळुवारपणे स्प्रेड करून घ्यायचं. स्प्रेड करत असताना तुम्हाला जो तुम्ही पळी घेणार आहात ती वरच्यावर फिरवायची आहे, जेणेकरून हे धिरडे खाली तव्याला चिटकणार नाही आणि त्याला छान अशी जाळीही येईल. आता यावर झाकण ठेवून एक 15 ते 20 सेकंदाची वाफ काढून घेऊ. इथे आपण पाहू शकता धिरडं हे वरच्या बाजूने एकदम असं कोरडं झालेलं आहे. आता आपण याच्या साईडला थोडंसं तेल टाकून त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊ आणि धिरडं पलटी करून घेऊया. एका साईडने आपल्याला आधी हे व्यवस्थित शेकवून घ्यायचंय, जेणेकरून ते कच्चं राहणार नाही. वाव, किती सुंदर कलर आलाय. आता यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून दुसऱ्या साईडने छान असं शेकवून घेऊ. 1 मिनिटाची वाफ काढल्यानंतर आपण याला चेक करूया. पुन्हा याच्या कडा ह्या अशा मोकळ्या झालेल्या असतील. अशा प्रकारे आपल्या दोन्ही साईडने व्यवस्थित असं हे धिरडं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा कलर आणि टेक्स्चर ह्या धिरड्याला आलेला आहे. अशाच प्रकारे अजून एक धिरडे आपण इथे करून पाहूया. हे धिरडे करत असताना जर तवा जास्त गरम झाला असेल तर तुम्ही गॅसची फ्लेम ऑफ करून अगोदर हे धिरडे तव्यावर व्यवस्थित स्प्रेड करून घ्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा गॅसची फ्लेम ऑन करून व्यवस्थित हे धिरडे दोन्ही बाजूने शेकवून घ्या. असं केल्यामुळे धिरडे करपण्याची शक्यता खूप कमी होते. सकाळच्या घाई गडबडीत किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी हा पदार्थ एकदम उत्तम आहे. शिवाय हे बनवण्यासाठी आपण एकदम घरगुती आणि पौष्टिक असे हिरवे मूग वापरलेले आहेत. त्यामुळे हा एक खूप छान हेल्दी ऑप्शन आहे सकाळच्या ब्रेकफास्टसाठी. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर तुम्ही यावर थोडंसं चीज ग्रेट करूनही त्यांना सर्व करू शकता. एकदा ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा. मी तुम्हाला खात्री देऊन सांगते की त्यानंतर तुमच्या घरातले लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ खूप आवडीने एन्जॉय करतील. अशा प्रकारे इथे दुसराही डोसा आपण छान असा सोनेरी रंगावरती शेकवून घेतलेला आहे. चला तर मग हे धिरडे आपण सर्व करूया. इथे मी हे धिरडे दह्यासोबत सर्व केले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवी चटणी बरोबरही एन्जॉय करू शकता. चला तर मग रेडी आहेत आपले घरगुती पौष्टिक असे हिरव्या मुगाचे धिरडे.
ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.